नमस्कार. आपणा सर्वांना शनिग्रह आणि त्यांचा प्रकोप आपल्या मनुष्यांवर काय होतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. शनी महाराजांचा प्रभाव, शनी महाराजांची 7.5 अढैया आपल्या जीवनावर काय प्रभाव टाकते, शनींची महादशा आपल्या मनुष्यावर काय प्रभाव टाकते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपण एक शनी महाराजांची काया जी आहे अंगकांती काळी का बरं आहे आणि शनी महाराजांची चाल जी आहे ती मंद का बरं आहे ते आपण या गोष्टीबद्ध जाणून घेणार आहोत. आपण इतिहासात जर गेलो तर महान ऋषी ज्यांनी महादान केलं होतं त्यांच्यासारखं दान आतापर्यंत कोणीच केलं नाही. दान पुष्कळ जणांनी केले, आपले राज्य दान केलं, पैसा दान केला, सोनं नाणं. पण आपल्या ऋषींमध्ये एक महान तपस्वी ऋषी होऊन गेले, त्यांचं नाव आहे दधीची. देव आणि दानवांच्या युद्धामध्ये जेव्हा देवांची अस्त्र काहीच काम करत नव्हती आणि असुरांचा विजय होत होता, याकरता तपस्वी मुनी दधीचींनी आपल्या अस्थींचं दान हे देवांना केलं आणि त्या अस्थींपासून देवांनी वज्र नावाचं अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या प्रभावाने देवांनी असुरांवर विजय मिळवला. अस्थी रहित दधीची झाल्यावर, अस्थींचं दान केल्यावर अस्थिरहित जो देह होता दधीची ऋषींचा तो धगधगत्या चितेवर जळत होता आणि त्यांची पत्नी, पतिव्रता पत्नी हे विवश होऊन सर्व बघत होती. तिलाही ते सर्व वेदना, तिला ते दुःख असह्य झालं आणि तिने आपल्या 3 वर्षाच्या बालकाला एका पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवून ती त्या चितेवर पतिव्रता सती गेली आणि सती गेल्यानंतर ते बाळ त्या ढोलीमध्येच वाढू लागलं. तिथेच ते भुकेच्या आकांताने रडू लागलं. त्याला भूक लागायची म्हणून त्यांनी त्या पिंपळाची फळं आणि पिंपळांची पानं खाऊन त्यांनी आपलं आयुष्य जगणं चालू केलं. काही कालांतराने त्याच मार्गातनं नारद मुनी चालले होते आणि नारद मुनींनी त्या छोट्या बालकाला बघितलं आणि बघितल्यावर त्या बालकाला प्रश्न विचारला, तुझे आई वडील कोण आहेत, तुझं कुळ काय आहे? तो म्हणाला, मला काहीच माहिती नाही आहे. माझे आई वडील कोण आहेत, माझं कुळ काय, मला काहीच माहिती नाही आहे, तुम्ही मला सांगा, मार्गदर्शन करा. मग नारद मुनींनी अंतर्ज्ञानाने सर्व जाणून घेतलं की हा तपस्वी मुनी महादानी दधीची ऋषींचा पुत्र आहे. पण याची ही अवस्था कशी झाली हे सर्व त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतलं. मग त्या मुलांनी, बालकांनी नारदांना प्रश्न विचारला, इतक्या लहान वयामध्ये माझ्यावर अशी वेळ का आली? मला आई वडील नाहीयेत, हे आई वडिलांच्या विना कसं काय, हे कशी वेळ आली माझ्यावर? हे सर्व अंतर्ज्ञानांनी नारद मुनींनी जाणून घेतलं. असा काय योग होता की माझ्या वडिलांना अस्थिदान करावे लागले आणि माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, माझ्या आईचा पण मृत्यू झाला, माझी आई पण सती गेली. मग त्यांनी सांगितलं की तुझ्या वडिलांना त्या काळामध्ये, तुझ्या वडिलांचं वय नेमकं 31 वर्ष असं होतं आणि त्या काळामध्ये तुझ्या वडिलांना म्हणजे महर्षी दधीचींना शनींची महादशा चालू होती आणि शनींची महादशा चालू असल्यामुळे त्यांच्यावर हा शनीचा योग, शनीची दृष्टी पडल्यामुळे, शनीच्या महादशेमुळे हा योग त्यांच्यावर आला की आपल्या अस्थिदान करून आपलं शरीर आपल्या श्वासापर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या अस्थींनी दानवांशी लढा दिला. म्हणून शनींच्या महादशेमध्ये अशी वेळ तुझ्यावर आली आणि तुला अनाथ व्हावं लागलं, आई वडिलांच्या विना तुला राहावं लागलं. त्या ढोलीमध्येच तू मोठा झाला, त्या याची पिंपळाची पानं, फळं खाऊन तू मोठा झालास. म्हणून तुझं नाव आजपासून पिप्पलाद, तू पिंपळाच्या वृक्षामध्ये वाढला म्हणून तुझं पिप्पलाद असं नाव नारदांनी मग त्याला नामकरण केलं त्या दिवसापासून. मग नारदांनी त्याला ज्ञानाची सुद्धा दीक्षा दिली, ज्ञान प्रदान केलं आणि मग त्यानंतर त्याने, पिप्पलादाने ब्रह्मदेवांची घोर तपस्या केली आणि घोर तपस्या करून त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांना वर मागितला की मी ज्याच्याकडे पाहीन तो भस्म होऊन जावा आणि ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटलं आणि त्याला तो वर मिळाला. आणि त्यानंतर त्याने सर्वात पहिले शनिदेवांचं आवाहन केलं आणि शनिदेवांचं आवाहन केल्यानंतर जशी त्याने दृष्टी शनी महाराजांवर टाकली तसंच शनी महाराजांचा देह जो आहे तो जळायला लागला, त्यांना दाह व्हायला लागला. त्याने सर्व देवांचा धावा केला, सूर्यदेवांचा म्हणजे प्रत्यक्ष वडिलांचा धावा केला, ब्रह्मदेवांचा धावा केला, पण पिप्पलाद ऐकायला तयार नाही. पिप्पलाद त्यांना दहन होताना, दग्ध होताना सर्व देवांनी बघितलं पण पिप्पलाद ते आपला दृष्टी त्यांच्यापासून हटवायला तयार नाही. म्हणून मग सर्व देवांनी विनंती केली तरी सुद्धा काहीच पिप्पलादावर त्याचा फरक पडला नाही.
मग शेवटी ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला म्हटलं की मी तुला 2 वर अजून देतो. तेव्हा आनंदाने मग पिप्पलादाने त्यांची दृष्टी हटवली शनी महाराजांवरनं. आणि शनी महाराजांचा जो देह होता तो दग्ध होणं थांबलं. आणि मग पिप्पलादांनी ब्रह्मदेवांना 2 वर मागितले. पहिला वर काय मागितला की ज्या आईवडिलांच्या कुंडलीमध्ये, बालकांच्या कुंडलीमध्ये त्यांना आईवडील आहेत, लहान बालक 1 ते 5 वर्षापर्यंत, शनी महाराजांचा कुठलाही त्रास त्या बालकाला नको व्हायला. जशी वेळ माझ्यावर आली, मला ज्याप्रमाणे अनाथ व्हावं लागलं लहानपणीच, तशी वेळ कुठल्याही बालकावर 1 ते 5 या वयामध्ये नको यायला. आणि मी लहानपणापासून वयाच्या 3ऱ्या वर्षापासून या पिंपळाच्या झाडामध्ये मोठा झालो, म्हणून या पिंपळाच्या झाडाला सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी जो कोणी जल अर्पण करेल त्याला शनींची 7.5 आणि शनींचं अढैया, कुठल्याही प्रकारची पीडा किंवा कुठल्याही महारेषेचा, शनीच्या महारेषेची पीडा त्याला होणार नाही किंवा त्याची तीव्रता ही कमी होईल. असे वर पिप्पलादाने ब्रह्मदेवांना मागितले आणि ब्रह्मदेवांनी तथास्तु त्यावर म्हटलं. आणि मग त्यानंतर पिप्पलादाने आपल्या वज्रदंडाने शनींच्या पायावर वज्रघात केला. आणि वज्रघात केल्यानंतर शनी एका पायाने लंगडे झाले. म्हणून शनैश्चरती इति शनैश्चरः. शनै म्हणजे हळूहळू, चरती म्हणजे चालणे. म्हणून शनी महाराज त्या दिवसापासून त्यांची चाल ही मंद झाली. म्हणून ते हळूहळू हळूहळू चालत 1 राशीतनं दुसऱ्या राशीत जायला शनी महाराजांना 2.5 वर्ष लागतात. म्हणून हा शनी महाराजांचा ही थोडक्यात आपण कथा जाणून घेतलेली आहे की शनी आणि पिप्पलादाने त्यांना दग्ध केल्यामुळे त्यांची कांती जी आहे ती काळी ठिक्कर पडली, म्हणजे काळी झाली. म्हणून शनी महाराजांना कृष्णवर्ण सुद्धा प्राप्त आहे. आणि शनी महाराजांची चाल पिप्पलादाने वज्राघात केल्यामुळे हळूहळू चाल झाली. म्हणून शनी महाराज कुठल्याही मनुष्यावर, कुठल्याही मानवावर प्रभाव टाकतात. त्याचं कर्म जसं असेल त्या कर्माप्रमाणे त्याला फळ देतात. कर्म चांगलं असेल तर चांगलं फळ देतात, कर्म वाईट असेल तर त्याला त्याची जागा सुद्धा दाखवून देतात. हे 7.5 म्हणजे तुम्हाला फक्त खूप घातक आहे असं नाहीये. 7.5 मध्ये पदोन्नती, 7.5 मध्ये तुम्हाला प्रमोशन्स, 7.5 मध्ये तुम्हाला तुमचा विवाह, 7.5 मध्ये तुमचा कुठलाही प्रवास जो आहे, व्यवसाय असो, तो व्हर्टिकल वरती जाणं, म्हणजे त्याचा तुमचा व्यवसायामध्ये वृद्धी होणं, हे शनी महाराज तुम्हाला देतात. पण तेवढं आपल्याला कर्म तसं प्रामाणिक करावं लागतं. तेव्हा शनी महाराज आपल्याला 7.5 असो, शनी महाराज असो किंवा अढैया असो, त्याचं चांगलंच फळ आपल्याला प्राप्त करून देतात. कारण शनी महाराज हे कर्मप्रधान आहेत. म्हणून कर्म चांगलं करत राहा, कोणाचं वाईट करू नका, आपल्या कर्माप्रती जागृत राहा आणि आपल्या कर्माप्रती लॉयल राहा. नमस्कार.